बघा नीट. चितळे बंधू 75 वर्षांच्या आपुलकीचं एक नवं नातं. हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. राज्यात पुन्हा मोठ्या राजकीय भूकंपाची शक्यता. ठाकरेंच्या शिवसेनेचे 6 खासदार लवकरच शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार. एबीपी माझाकडे विश्वसनीय सूत्रांची माहिती. अनेक लोक संपर्कात. एबीपी माझाच्या बातमीला उदय सामंत यांचा दुजोरा. टप्प्याटप्प्यानं प्रवेश निश्चित होणार, सामंत यांचा दावा. शिंदेंच्या शिवसेनेमध्ये खासदारांच्या प्रवेशाची अफवा. संजय राऊत यांचा दावा. शिंदेचंच ऑपरेशन रेड्याची शिंग झाल्याचा टोला. महाराष्ट्रातल्या 70 लाख मतदारांच्या घोटाळ्यावरती राहुल गांधी खास पत्रकार परिषद घेणार. सोबत संजय राऊत आणि सुप्रिया सुळेही राहणार. लाडक्या बहिणींची संख्या जानेवारीमध्ये 5 लाखांनी घटली. कमी झालेल्या 5 लाख लाभार्थ्यांमधील 1.5 लाख लाभार्थी 65 वर्षांवरील महिला. करुणा मुंडे यांच्या मुलाकडून धनंजय मुंडे यांची पाठराखण. आईनंच वडिलांचा छळ केल्याचा दावा, तर धनंजय मुंडेंच्या दबावाखाली मुलानं पोस्ट केल्याचा करुणा मुंडेंचा आरोप. संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांच्या सापडलेल्या 2 फोनचं काय झालं? अंजली दमानिया यांचा सवाल. 58 दिवस झाले, पण फॉरेन्सिकच्या रिपोर्टला लागणाऱ्या विलंबावरही प्रश्नचिन्ह. आका वाल्मिक कराड आणि त्यांच्या सहकाऱ्यांची नार्को टेस्ट करा. सुरेश धस यांची दणकावून मागणी. अशोक मोहितेला मारहाण करणारे वाल्मिकच्याच गँगचे असाही आरोप. होमगार्ड अशोक मोहिते मारहाण प्रकरणामध्ये कृष्णा आंधळेंचे पंटर वैजनाथ बांगरसह अल्पवयीन आरोपीला अटक. कर्नाटकमध्ये जाऊन ठोकल्या पेड्या. दहावी 12वीच्या परीक्षेमध्ये कॉपी केल्यास थेट फौजदारी गुन्हा दाखल होणार. राज्य शिक्षण मंडळाची कठोर भूमिका. पुन्हा दखलपात्र आणि अजामीनपात्र असेल असा इशारा. मुंबईमध्ये अवैध बांगलादेशींच्या विरुद्ध पोलिसांची धडक कारवाई. 1 जानेवारीपासून पकडले 201 बेकायदेशीर बांगलादेशी. 131 एफआयआर दाखल. सर्वसामान्यांना मोठा दिलासा. आरबीआयकडून रेपो रेटमध्ये 25 बेसिस पॉइंट्सची कपात. कर्जाचा हप्ता आता कमी होणार. हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू.